ऑल ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपल्याला करायचं आहे बेबी मशरूम हेअर कट। ही आपली लेंथ आहे। सर्व केस मी हे प्रिपेअर करून घेतलेले आहेत, स्प्रे करून घेतलेला आहे, टँगल स्प्रे करून घ्यायचा आहे आणि क्राउन सेक्शनवरती सर्व केस हे आपल्याला समोर घ्यायचे आहेत। लाईन ही आपली एकदम परफेक्ट असले पाहिजे की जेणेकरून आपली जी ही राउंड सर्कल जो आहे ना तो एकदम प्रॉपर येईल। जर का तुमची लाईन व्यवस्थित नाही आली तर तुमचं जी टोपी आहे ज्याला आपण गोल राउंडमध्ये कट करणार आहोत ते व्यवस्थित येणार नाही। तर अशा प्रकारे मी इथे वरती एकदम करेक्ट अशी लाईन करून घेतलेली आहे, सेक्शन करून घेतलेला आहे। आणि ही बॅक साइड जी आहे ना, मी तिच्या मम्मीला विचारून घेतलं की थोडं वर घेऊ की खाली घेऊ, तर त्यांनी थोडं वरच सांगितलं। कानाच्या मध्यभागापासून तिथनं मी कट करत आहे, तुम्ही बघू शकता। केस हे छोटे असल्यामुळे बॅक साइडला मानेवर व्यवस्थित कटिंग करता येत नाही, तर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वकच कटिंग करून घ्यायची। खालीवर कट होण्याची शक्यता असते केसांमध्ये, कारण की ते छोटे असतात ऑलरेडी। तर हे बघा, मी ओले केस जे होते त्यांना मी कंगव्याने असं स्ट्रेट पकडून घेत आहे आणि खालच्या दिशेला ओढून मग कट करत आहे। केस हे छान ओले पाहिजे की जेणेकरून कुठेही केस हे राहणार नाही, असं कट करायचं आहे आपल्याला। आणि हे जे खालचे केस आहेत मानेवरचे ते सुद्धा व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे मशीन फिरवायचे आहे, झिरो मशीन। तुम्ही त्याला प्लेट्स, नंबर प्लेट्स लावू शकता आणि मग त्याला मेजरमेंटनुसार कट करू शकता। बॅक साइडला एकदम समान असं आपल्याला कट करायचं आहे, थोडंफार मागे पुढे चेक करून घ्यायचं। त्यानंतर मी आली आहे पुढच्या बाजूला, कान थोडासा खाली पकडून घेतलेला आहे। मुलगी ही फार हलत होती, मान ही व्यवस्थित ठेवत नव्हती अजिबात, त्यामुळे मला कानेजवळचे केस कट करायला फार प्रॉब्लेम येत होता। तुम्ही सुद्धा थोडंसं काळजीपूर्वकच कट करा, कारण मुलं हे व्यवस्थित बसत नाही आणि मग कानाला लागण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, कानाच्या वर सुद्धा मी एकदम व्यवस्थित असं हळूवारपणे कट केलेलं आहे। मी थोडंसं फास्ट दाखवत आहे कारण वेळ आपल्याकडे कमी असतो, त्यामुळे मी इथे थोडंसं फास्ट घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला राउंड सर्कल टोपी करून घ्यायची आहे। खानदेशमध्ये याला तगारी कट सुद्धा म्हणतात, आपल्याकडे मशरूम कट सुद्धा म्हणतात आणि राउंड कट सुद्धा म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला गोल असं सारखं सारखं विंचरून चेक करायचं आहे, कारण की केस हे वळून जातात ज्या वेळेस आपण सीझरने कट करायला घेतो। तर सीझर जेव्हा ती लागते ना तर केस हा बाजूला सरकून जातो आणि मग ते खालीवर कट होतात। तर तुम्ही थोडंसं सारखं सारखं विंचरून घ्यायचं, चेक करायचं की आपला सर्कल जो आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे की नाही। तर हा आपण याला मशरूम कट सुद्धा म्हणू शकतो आणि राउंड कट सुद्धा म्हणू शकतो। तर अशा प्रकारे मी चेक करून घेतलं आणि मला जिथे जिथे केस हे थोडेसे खाली आलेले वाटले तिथे मी पुन्हा कट करून घेतलेला आहे। हा राउंड कट त्यांची मदर जी आहे, त्यांची आई जी आहे, ती काही पुन्हा असं राऊंडमध्येच विंचरणार नाही आहे। तर काय करायचं, थोडंसं हे बघा, मी आता जसं आपण भांग पाडतो ना तर तसं भांग पाडून घेतलं आणि मग भांग पाडल्यानंतर जे केस बाहेर आले होते त्याला सुद्धा मी पुन्हा कट केलेलं आहे। असंच दुसऱ्या साईडने सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला। भांग पाडून जे केस राहतील ते काढून घ्यायचे। इथे मी झिरो मशीन घेतलेली आहे आणि तिला 1 नंबरची प्लेट लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी अशा प्रकारे सर्व हेअर हे मशीनने कट करत आहे। जर तुम्हाला कंगव्याने किंवा मग सीझरने काढता येत असेल तर तुम्ही तसं सुद्धा काढू शकता, पण याच्याने आपलं काम हे परफेक्ट होतं आणि लवकर सुद्धा होतं। झिरो मशीन ही फार उपयोगी पडते, याला वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट्स असतात आणि आपल्याला जी साईज हवी आहे ती आपण इथे लावू शकतो। आणि कधी कधी जर का केस हे आपल्या मशीनमध्ये जर अडकत असेल ना तर तुम्ही थोडंसं त्याला ऑइलिंग करा, ब्रशने साफ करून घ्या आणि मग बघा तुमचे केस मशीनमध्ये अडकणार नाही। अशा प्रकारे आपला मशरूम बेबी हेअर कट कंप्लीट झालेला आहे। प्लीज 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 सर्वांना मी विनंती करते, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे, अजिबात विसरायचं नाही आहे। तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं तर मला आनंद होतो। बाय बाय, सी यू, टेक केअर।